कबूतरखान्यावर जैन समाजाने केलेल्या 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली। मराठी एकीकरण समितीने कार्यकर्ते कबूतरखान्याला विरोध करण्यासाठी दादर इथे सकाळपासूनच जमा झाले होते। 11:30च्या दरम्यान आंदोलनाचा प्रयत्न करत रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती, तसंच कालच नोटीसही बजावली होती। पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। जैन समाजाने आक्रमक होऊन ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल देशमुख यांनी विचारला। सरकार आणि गृहमंत्री दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला। 6 ऑगस्टला हातात सुऱ्या घेऊन ताडपत्री फाडणाऱ्या जैन आंदोलकांवर कोणती कारवाई केली असा सवालही त्यांनी विचारला। आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या सोबत गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री फक्त एका विशिष्ट समाजासोबत उभा आहेत असा पुन्हा एकदा प्रत्यय आम्हाला आलेला आहे। पोलिसांना आम्ही विनंती केली होती अगोदर की आम्हाला माध्यमाशी बोलू द्या, आम्हाला या ठिकाणचे जे उपायुक्त आहेत त्यांना निवेदन देऊ द्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची भाषा जी करणारे लोक आहेत त्यांना आवरावं हे सांगण्यासाठी आम्ही आलो। परंतु या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी जमलो असताना पोलिसांनी धरपकड केली आणि हे बक्षीस मला दिलंय। दरम्यान कबूतरखाना बंदी प्रकरणी थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते। कबूतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने तज्ञ समिती नेमण्याबाबतही कोर्टाच्या सूचना आहेत। या तज्ञ समितीची आज कोर्टात घोषणा होण्याची शक्यता आहे। कबूतरखान्यासंदर्भातली बंदी कोर्टाने कायम ठेवली, त्यामुळे कोर्ट आता यापुढे नेमके काय निर्देश देणार याची उत्सुकता आहे। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून।